विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं गंगापुरी मॅथ्स क्लासेस या चॅनलवर सहर्ष स्वागत. आता बघा, आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 2.3 मधील आपण पहिले 5 प्रश्न घेतले होते. रिअल नंबर्स हा नवीचा मॅथ फर्स्टचा चॅप्टर, बरोबर आहे की नाही? या रिअल नंबर्स मधले आपण ह्या प्रॅक्टिस सेट 4.3 मधले पहिले 5 उदाहरणं 5 प्रश्न आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेत. आता इथून पुढे 6वा, 7वा, 8वा आणि 9वा हे 4 आपण प्रश्न आपण क्लिअर करूयात, कव्हर करूयात. आता बघा, हा जो प्रॅक्टिस सेट 2.3 आहे, मी पाठीमागे सांगितल्याप्रमाणे हा पूर्णपणे सर्ड्स एका विशिष्ट अशा संख्यांवर डिपेंड आहे. तर आता आपण पाहूयात. आता प्रश्न कसा आहे? सिम्प्लिफाय म्हटलंय. सिम्प्लिफायचा अर्थ सोपे रूप द्या किंवा सरळ रूप द्या असा अर्थ होतो. म्हणजे त्या प्रश्नामध्ये जी काही क्रिया आहे ती क्रिया करा. आता लक्षात घ्या, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन या दोन क्रिया आहेत या 6व्या प्रश्नामध्ये. आता आपण ऍडिशन आणि सबट्रॅक्शन कसं करायचं ते पाहू थोडक्यात. जसं आपण रॅशनल नंबरची बेरीज वजाबाकी, ऍडिशन, सबट्रॅक्शन, गुणाकार, भागाकार, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन करतो ना, त्या टाईपने सोडवायचं. फक्त थोडाफार चेंज असणार आहे, तो बघूयात आपण कसं. आता बघा, पहिलं उदाहरण काय ते मी लिहितोय. 5 स्क्वेअर रूट 3 प्लस 8 स्क्वेअर रूट 3. ओके, पहिली स्टेप कधीही आपण ॲज इट इज लिहायचं 5 स्क्वेअर रूट 3 प्लस 8 स्क्वेअर रूट 3. ओके, आता बघा, साधी गोष्ट आहे. या दोघांमध्ये काय कॉमन निघतं? स्क्वेअर रूट 3 कॉमन निघतं, बरोबर आहे की नाही? कंसामध्ये काय राहतं? ब्रॅकेटमध्ये 5 प्लस 8 राहतं, करेक्ट. आता मला सांगायचं गुणाकाराचे नसतं. तुम्ही जर स्क्वेअर रूट 3 मध्ये जर गुणाकार केला त्या दोन्ही पण संख्यांना, तर वरची स्टेप येते. कसं? स्क्वेअर रूट 3 इंटू 5 म्हणजे 5 स्क्वेअर रूट 3 प्लसला प्लस, स्क्वेअर रूट 3 इंटू 8 म्हणजे 8 स्क्वेअर रूट 3. कधी पण रॅशनल नंबर अगोदर लिहितात आणि शक्यतो रॅशनल नंबर नंतर लिहितात, स्क्वेअर रूट चिन्ह अशी संख्या नंतर. ठीक आहे, आता मला सांगा काय होईल? स्क्वेअर रूट 3 ला स्क्वेअर रूट 3 इंटू, इथं गुणाकाराचे चिन्ह असतं ते द्यायचं गुणाकाराचे चिन्ह. या दोघांची बेरीज काय होते? 13. म्हणजे उत्तर काय आलं? 13 इंटू स्क्वेअर रूट 3 इंटू 13. म्हणजेच आपण असं पण लिहू शकतो 13 इंटू स्क्वेअर रूट 3 मध्ये गुणाकाराचे चिन्ह असतंच. अशा प्रकारे आपण इथं उदाहरण थांबवू शकतो, म्हणजे आपलं उत्तर संपलं. आता हे जर सोप्या रूपात करायचं म्हटलं तर आपण काय लिहू शकतो बघा बरं. फॉर एक्झाम्पल 5x प्लस 8x आपल्याला माहिती आहे, इक्वेशन इन वन व्हेरिएबल, बरोबर आहे की नाही? एक चल समीकरणे असल्यासारखं. आता पुढे बरोबर चिन्ह वगैरे दिलं नाही, पण फक्त लक्षात घ्या ह्या दोघांची बेरीज किती येते? ऍक्च्युअली 13x. असंच आहे सेम, म्हणजे एक्सच्या ठिकाणी काय आहे? स्क्वेअर रूट 3 स्क्वेअर रूट 3 आहे, एवढाच बदल आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपलं हे उदाहरण झालं. शेवटचं उत्तर कसं लिहायचं? 5 स्क्वेअर रूट 3 प्लस 8 स्क्वेअर रूट 3 इज इक्वल टू 13 स्क्वेअर रूट 3 झालं. अशा प्रकारे हे उदाहरण आपलं संपलं. 1 किंवा 2 मार्कासाठी परीक्षेला पडतं, शक्यतो 2 मार्कासाठी पडेल परीक्षेला. ठीक आहे, आता बघा सेकंड एक्झाम्पल काय बघा. 9 स्क्वेअर रूट 5 मायनस 4 स्क्वेअर रूट 5 प्लस स्क्वेअर रूट 125. आता मी लिहितो उदाहरण असं ॲज इट इज. आता एक गोष्ट लक्षात घ्या, पहिल्या उदाहरणामध्ये आणि या उदाहरणामध्ये काय फरक आहे? एकतरी पहिल्या उदाहरणामध्ये फक्त ऍडिशन होतं, या उदाहरणामध्ये ऍडिशन पण आहे, सबट्रॅक्शन पण आहे. हा एक फरक आहे. आणि दुसरा फरक अतिशय महत्वाचा कोणता? इथं बघा, इथं दोन्ही पण संख्यांमध्ये स्क्वेअर रूट 3 कॉमन निघत होतं. इथं मला सांगा इथं 5 आहे, इथं 5 आहे, पण इथं 125 आहे, बरोबर? तर लक्षात घ्या, हे अतिशय महत्वाचा मुद्दा सांगतो, थोडं लक्ष द्या इकडे सगळ्यांनी. तर जर आपल्याला इथे लिहितो मी तुम्हाला कळण्यासाठी, ऍडिशन असो किंवा सबट्रॅक्शन असो, म्हणजे बेरीज असो किंवा वजाबाकी असो, कुणाची? सड संख्यांची, सडशी बेरीज असो किंवा वजाबाकी असो, त्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायचं, नेहमी आपल्याला रॅडिकॅन्ड्स इक्वल पाहिजेत. काय पाहिजेत? रॅडिकॅन्ड्स इक्वल पाहिजेत. म्हणजे ज्या कर्णी संख्या असतात ना त्या इक्वल पाहिजेत. थोडक्यात आपल्याला ए ची किंमत आठवते का? nth रूट ऑफ ए मध्ये ए ची किंमत जी असते ना त्याला रॅडिकॅन्ड असं म्हणतो. तर ह्या रॅडिकॅन्डच्या किमती सारख्या असल्या पाहिजेत, इक्वल असल्या पाहिजेत. रॅडिकॅन्ड्स इक्वल असायला पाहिजेत. हा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. हे तुम्हाला लक्षात राहिलं की आपल्याला बेरीज आणि वजाबाकी करायला सोपं जातं. आता इथं बघा, स्क्वेअर रूट 3 स्क्वेअर रूट 3 रॅडिकॅन्ड्स इक्वल होते म्हणून आपण सरळ स्क्वेअर रूट 3 कॉमन काढून सोडू शकलो. इथं 125 आहे ना, इथं 5 नाही ना. आता आपण काय करायचं, शक्यतो अशा उदाहरणामध्ये काय करायचं,
रॅडिकॅन्ड सिक्वल करायच्या. कसं? आपण पाठीमागे एक प्रश्न घेतला याच प्रॅक्टिस सेटमध्ये, सिम्प्लिफिकेशन केले बघा. त्याला सिम्पलेस्ट फॉर्म दिलाय आपण एखाद्या संख्येला, या संख्येना. म्हणजे कसं करायचं बघा, 9 स्क्वेअर रूट 5, कारण 5 तर ही मूळ संख्या प्राईम नंबर आहे, याचे 4 तर पडत नाही, फॅक्टर तर पडतच नाही, मायनस 4 स्क्वेअर रूट 5 प्लस. आता बघा ह्या 125 ला आपण काय लिहू शकतो, जेणेकरून त्यापैकी एका संख्येचं काय निघावं, स्क्वेअर रूट निघावं. बरोबर आहे का? तर आपण असं लिहू शकतो का, 25 इंटू 5. असं काय केलं लक्षात घ्या, एक तर आपला स्क्वेअर रूट 5 राहणार आहे आणि ह्यात 25चं स्क्वेअर रूट बाहेर 5 मिळणार आहे आपल्याला. कसं? समोर बघा, 9 स्क्वेअर रूट 5 प्लस मायनस 4 स्क्वेअर रूट 5 प्लस. आता 25 वर्गमूळ 5 निघालं बाहेर स्क्वेअर रूट, आणि इन द स्क्वेअर रूट करायला हे 5 राहिलं. आता रॅडिकॅन्ड सिक्वल झाल्यात की नाही चेक करा, 5 5 5. ओके. आता तोंडी उत्तर सांगतो अगोदर बघा, हे स्क्वेअर रूट 5 तर आपला कॉमन येणार आहे, साधी गोष्ट आहे. 9 मायनस 4, बाहेरच्या संख्यांची वजाबाकी. 9 मायनस 4 किती येतं, 5. 5 प्लस 5 किती येतं, 10. म्हणजे उत्तर काय तर 10 स्क्वेअर रूट 5 हे आपलं उत्तर येतं. बरोबर आहे की नाही? हे झालं तोंडी. सोडवायचं कसं, यासारखं, या टाईपनं. काय होतं, स्क्वेअर रूट 5 कॉमन निघणार, कंसामध्ये काय करणार, ब्रॅकेटमध्ये तुम्ही सांगू शकता, 9 मायनस 4 हे प्लस 5 राहणार. बरोबर झालं. काय होईल, स्क्वेअर रूट 5 ला स्क्वेअर रूट 5, इथं गुणाकाराची नसतंच, सरळ सरळ ह्या तिन्ही पण संख्यांची बेरीज वजाबाकी जी काही क्रिया आहे ते करा. डायरेक्ट उत्तर लिहू शकतात किंवा एखादी स्टेप एक्स्ट्रा पण वाढवू शकतात. एक स्टेप एक्स्ट्रा वाढू का मी, कळतं तुम्हाला. 9 मायनस 4 काय होते, 9 मायनस 4 5, आणि हे प्लस 5 ॲज इट इज स्टेप बाय स्टेप समजावून लिहिले. ओके. मग स्क्वेअर रूट 5 ला स्क्वेअर रूट 5 इंटू या दोघांची बेरीज मात्र 10 येते, 10, म्हणजेच 10 स्क्वेअर रूट 5 हे आपलं काय असेल, आन्सर असेल, उत्तर असेल. शेवटची जी स्टेप आहे ते लिहायचं, प्रश्न असा लिहायचा आणि उत्तर हे लिहून त्याला हायलाइट करायचं, बॉक्स करायचा. ओके. अशा प्रकारे आपलं हे दुसरं पण उदाहरण संपलं. इथं काय बदल आहे, इथं बदल आहे, लक्षात आलं का, रॅडिकॅन्ड सिक्वल ठेवायच्या, हे लक्षात ठेवा, ही टेक्निक लक्षात ठेवा. ओके झालं. बघा आता इथंच आपण काय करू, तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे लिहून घेऊ शकतात बरं का, ठीक आहे. आता बघा हे तिसरं उदाहरण, बघा काय, 7 स्क्वेअर रूट 48 मायनस स्क्वेअर रूट 27 मायनस स्क्वेअर रूट 3. इथं फक्त सबट्रॅक्शन आहे, ठीक आहे, काय अडचण नाही. पहिली स्टेप ॲज इट इज. ओके. आता तुम्ही सांगा कसं सोडवायचं. इथं तर स्क्वेअर रूट 3 आहे, प्राईम नंबर आहे. आता ह्याला 27 चे पण फॅक्टर्स पाडायचे, बरोबर आहे, गुणाकारामध्ये 48 चे पण फॅक्टर्स पाडायचे. कसे पाडायचे बघा, 7 ला 7 दिलं. आता याला आपण 16 इंटू 3 लिहू शकतो का, तर लिहू शकतो. 16 गुणिले 3 करा, 48 येतं. ही 4 का बरं केली आपण, फॅक्टर्स का पाडले, 16चा वर्गमूळ 4 बाहेर निघणार आहे आणि 3 राहणार आहे स्क्वेअर रूट मध्ये, म्हणजे आपलं 3 येणार आहे कॉमन. म्हणजे बरं, तुम्ही काय करणार, असं पण करू शकतात ना तुम्ही म्हणणार की सर 24 इंटू 2 सुद्धा 48 होते, बरोबर आहे का. पण हे आपल्याला फॅक्टर्स कामाचे का बरं नाही राजानो, सांगा बरं. 24चं पण वर्गमूळ निघत नाही, 2चं पण निघत नाही, त्यामुळे आपण हे फॅक्टर्स घेऊ शकत नाही. ओके. आता मायनसला मायनस इन द स्क्वेअर रूट, 27 ला 9 इंटू 3 लिहू शकतो, 9 त्रिक 27, बरोबर आहे. मायनसला मायनस, स्क्वेअर रूट 3 ला स्क्वेअर रूट 3. नक्की समजलं असं सगळ्यांना, ठीक आहे. आता बघा 7 ला 7, इथं गुणाकारात चिन्ह दिलं, 16चं वर्गमूळ बाहेर 4 काढलं, कारण आता बाहेर 4 आलं की ह्या 7 सोबत गुणाकार होणार आहे, त्यामुळे इथं गुणाकारात चिन्ह दिलं, इन द स्क्वेअर रूट 3. ओके. मायनसला मायनस, इथं 9चं वर्गमूळ 3 बाहेर निघणार आहे, इन द स्क्वेअर रूट 3, मायनसला मायनस स्क्वेअर रूट 3. मला वाटते सगळ्यांना स्टेप समजली असावी. ही 9चं वर्गमूळ 3 बाहेर काढलं, 16चं वर्गमूळ 4 बाहेर काढलं, पण इथं 7 असल्यामुळे 7 सोबत गुणाकार होणार आहे, म्हणजे कसा, 28, 7 चोक 28, वर्गमुळात 3, स्क्वेअर रूट 3 मायनस 3 स्क्वेअर रूट 3 मायनस स्क्वेअर रूट 3. एक लक्षात आलं असं सगळ्यांच्या, रॅडिकॅन्ड सिक्वल झाल्यात की नाही बघा, चेक करा, बरोबर आहे की नाही. आता साधी गोष्ट आहे, काय कॉमन निघणार, स्क्वेअर रूट 3 कॉमन निघणार, काय करणार, 28 मायनस 3
पुढे बघा समोर मायनसला मायनस, इथं काही नाही म्हणजे इथं बाहेर एक असतं माहित असावं म्हणजे मायनस झालं. ओके, स्क्वेअर रूट 3 इंटू असं कंस करा न करा चालते, कंस करा वाटल्यास 28 मायनस 3 25 मायनस 1 ॲज इट इज झालं. स्क्वेअर रूट 3 इंटू ह्या दोघांची वजाबाकी 24 येते म्हणजे उत्तर काय आलं फायनल 24 स्क्वेअर रूट 3. संपलं. बघा समजलं का? बघू शकतात, काय अडचण असेल तर मला कमेंटमध्ये विचारू शकतात. हे फॅक्टर्स कसे पाडले हे महत्वाचे आहे. ठीक आहे, ह्या स्टेप्स महत्वाच्या आहेत, अतिशय महत्वाच्या. ओके, तर लास्ट हे चौथं एक्झाम्पल घेऊ. थोडं वेगळं आहे हे, परीक्षा टार्गेट होऊ शकतं बरं का, पण सोपं आहे अगदी. हां, आता उदाहरण मी ॲज इट इज लिहितो. काय, स्क्वेअर रूट 7 मायनस 3/5 स्क्वेअर रूट 7 प्लस 2 स्क्वेअर रूट 7. सोपं आहे, हा सोपं आहे, फक्त फ्रॅक्शन आल्यामुळे विद्यार्थी घाबरतात. ठीक आहे, आता बघा इथं तर सरळ सरळ स्क्वेअर रूट 7 स्क्वेअर रूट 7 स्क्वेअर रूट 7 प्राईम नंबर आहे, सरळ सरळ स्क्वेअर रूट 7 कॉमन काढा. काढलं इन ब्रॅकेट, काय करायला सांगा, इथं काही नाही म्हणजे आता बोललोय जसं इथं स्क्वेअर रूट 3 कॉमन काढलं होतं आपण, तर इथं एक राहिलं होतं की नाही, तसा विषय. इथं काय राहिलं 1 राहिलं, मायनस 3/5 राहिलं आणि प्लस 2 राहिलं. राईट, समजलं असेल. आता सुरुवातीला काय करू आपण, हे कंस सोडवत असताना ब्रॅकेटमध्ये म्हणजे ब्रॅकेट सोडवत असताना काय करू आपण, इथे छेदकाने म्हणजे 1 मानू म्हणजे लक्षात येईल. आता ह्या दोघांची फक्त वजाबाकी फ्रॅक्शन आहे, डिनॉमिनेटर्स म्हणजे छेद समान नाहीत. काय करतो अशा वेळेस आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करत असतो. 1 × 5 5, बघा 1 × 5 5, मायनसला मायनस, 1 × 3 3 अपॉन ह्या दोघांचा गुणाकार काय येतो 5 येतो. 1 × 5 5 प्लस 2 ला प्लस 2. कळलं, याचं काय केलं, छेद समान नसल्यामुळे बेरीज आणि वजाबाकी करायची असेल फ्रॅक्शनची, छेद समान नसतील तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करतात. लक्षात ठेवा, बेसिक आहे ते. इन द स्क्वेअर रूट 7, आता कंसामध्ये काय करायला 5 मायनस 3 म्हणजे 2 येतं, 2/5 प्लस काय येतं 2 येतं. आता परत बेरीज राहिली, इथं त्या दोनचा छेदकाने म्हणजे 1 माना गृहीत धरा आणि परत छेद समान आहेत बेरीजेमध्ये, सरळ सरळ काय करायला परत क्रॉस मल्टिप्लिकेशन. सांगा काय करायला, 2 × 1 2 प्लस 2 × 5 10 अपॉन किती रे 5, छेदांचा गुणाकार करायचा असतो. 5 × 1 5 आणि इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन झालं. स्क्वेअर रूट 7 गुणाकारा चिन्ह असतंच, 2 + 10 12 अपॉन किती 5. बघा उत्तर आलं का नाही, चेक करू शकता तुम्ही. तर सरळ सरळ काय येतं 12 स्क्वेअर रूट 7 अपॉन 5 असं पण लिहू शकतो उत्तर. काय अडचण आहे बघा, इथं कॉमन तर काढायला समजलं असेल, फक्त इथं अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी फ्रॅक्शनची ऍडिशन सबट्रॅक्शन कसं करायचं हे समजलं पाहिजे. अतिशय सोपं आहे हे. तुम्हाला जर बेरीज वजाबाकी जर जमत असेल ना तर अतिशय सोपा जातो हा प्रॅक्टिस सेट किंवा हा क्वेश्चन. ठीक आहे, समजलं का? झाले 4चे 4 उदाहरण आपण घेतले. नेक्स्ट 7वा प्रश्न पाहूया आपण. काय तो वाचूयात प्रश्न. मल्टिप्लाय अँड राईट द आन्सर इन द सिम्पलेस्ट फॉर्म. काय करा म्हटलंय, गुणाकार करा म्हटलंय आता, आणि जे काही उत्तर येईल आन्सर ते सिम्पलेस्ट फॉर्म. अतिशय महत्वाचा शब्द दिलाय त्याने, सिम्पलेस्ट. याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो, अगदी त्याला काय म्हणतो आपण, त्याला शॉर्टेस्ट म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो अगदी सूक्ष्म रूप द्या, म्हणजे शेवटपर्यंत सोडवायचं आपल्याला. कसं ते सांगतो मी तुम्हाला. याला मराठीमध्ये खूप सुंदर नाव आहे, संक्षिप्त रूप म्हणतात, संक्षिप्त रूप द्या म्हणतात. ठीक आहे, आता बघा कसं. पहिलं उदाहरण 3 स्क्वेअर रूट 12 इंटू स्क्वेअर रूट 18. आता मात्र बेरीज आणि वजाबाकी नाही, गुणाकार भागाकार आहे. सोपं सोपं. काय करायचं, वर्गमुळातल्या बाहेरच्या संख्यांचा सेपरेट गुणाकार आणि आतल्या संख्येचा सेपरेट गुणाकार. पण सिम्पलेस्ट फॉर्म म्हटल्यामुळे आपल्याला काय करायचं बघा समोर, पहिली स्टेप ॲज इट इज 3 स्क्वेअर रूट 12 इंटू स्क्वेअर रूट 18. आता मग आपण फॅक्टर्स करायत ना, तसं फॅक्टर्स करायचे. कसे 3 स्क्वेअर रूट, जर फॅक्टर्स पडत असतील तर चांगलीच गोष्ट, नसेल तर तसं ठेवायचं. 12चे फॅक्टर्स काय पडतात 4 × 3 पडतात. आता मोठा प्रश्न पडला, हेच फॅक्टर्स का बरं केले, 4चं वर्गमूळ 2 निघतं म्हणून. बरोबर आहे का? आता साधी गोष्ट आहे, तुम्ही असं म्हणू शकला तर 6 × 2 लिहा की,
मान्य 12 होतं, गुणाकार 12 येतो, पण 6चं पण निघत नाही स्क्वेअर रूट आणि 2चं पण निघत नाही, म्हणजे ते आपल्याला अवयव फॅक्टर्स कामाचे नाहीत. बरोबर आहे की नाही? त्यामुळे आता आपण काय करायचं, हे अवयव घ्यायचे, फॅक्टर्स घ्यायचे इंटू 18 चे 6 इंटू 3 पडतात पण कामाचे नाहीत. 9 इंटू 2 घ्या, हे कामाचे का? 9चं वर्गमूळ बाहेर निघतं 3. आता काय करा, 3 ला 3 लिहा, इथं गुणाकाराचे नसतंच कारण ही 4चं स्क्वेअर रूट बाहेर 2 निघणार आहे, इन द स्क्वेअर रूट 3 लिहिलं, इंटू 9चं स्क्वेअर रूट किती निघतं बाहेर, 3 निघतं, आणि स्क्वेअर रूट 2 ॲज इट इज. बघा समजलं का? 4चं वर्गमूळ 2 बाहेर काढलं, 9चं वर्गमूळ 3 बाहेर काढलं, किती सोपं आहे. आता मी काय सांगितलं, बाहेरच्या संख्याचा गुणाकार सेपरेट आणि वर्गमूळाच्या संख्येचा गुणाकार सेपरेट. 3 दोन्ही किती होते, 6. 6 गुणिले 3 किती होते, 18. कळलं का नाही? कसं हे बघा, परत बघा समोर, 3चा आणि 2चा गुणाकार 6 येतो, 6चा आणि ह्या 3चा गुणाकार किती येतो, 18, 18 येतो. बरोबर आहे की नाही? आणि शेवटी वर्गमुळातल्या संख्याचा गुणाकार सेपरेट, 3 दोन्ही 6, 3 इंटू 2 6. उत्तर काय आलं, 18 स्क्वेअर रूट 6 झालं उत्तर. म्हणजेच आपण असं लिहू शकतो, 3 स्क्वेअर रूट 12 इंटू स्क्वेअर रूट 18 इज इक्वल टू 18 स्क्वेअर रूट 6 झालं. किती सोपं आहे बघा. काय केलं, ही स्टेप महत्वाची आहे, आलं लक्षात. फॅक्टर्स पाडले आणि बाहेरच्या संख्यांचा गुणाकार सेपरेट आणि आतल्या संख्येचा गुणाकार सेपरेट. तिथं रॅडिकॅन्ड्स इक्वल असाव्यात असा विषय बिलकुल नाही. ते कुठे इक्वल असाव्यात, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन मध्ये, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, ओके. दुसरं उदाहरण चालू करू आपण. काय ते उदाहरण बघा, ते लिहितो मी. 3 स्क्वेअर रूट 12 इंटू 7 स्क्वेअर रूट 15. बरोबर. हा, आता समोर बघा सगळे. हा, आता तर 3 स्क्वेअर रूट 12 तर अगोदर होती संख्या, हेच आहे सेम. ठीक आहे, 3 ला 3 स्क्वेअर रूट 12 म्हणजे 4 इंटू 3 केलं, इंटू 7 ला 7, इन द स्क्वेअर रूट 15 ला 15च ठेवावं लागेल. का? त्याचं कारण 15 चे फॅक्टर्स काय पडतात, 5 इंटू 3. याच्या पलीकडे दुसरे पडतात का, पडत नाहीत. मग 5चं स्क्वेअर रूट निघतं का, नाही. 3चं निघतं का, नाही. 5चं पण निघत नाही, 3चं पण निघत नाही. म्हणजे आपल्याला हे अवयव आपले फॅक्टर्स कामाचे नाहीत, तर मग तसंच ठेवायचं. आता मला सांगा काय करणार, 3 ला 3 गुणाकाराची न देणार, या 4चं स्क्वेअर रूट बाहेर 2 काढणार, इन द स्क्वेअर रूट 3 इंटू 7 स्क्वेअर रूट 15. बरोबर. आता या दोघांचा गुणाकार किती आला येतो, 6. लिहितो एक स्टेप, 6 स्क्वेअर रूट किती, 3 इंटू 7 स्क्वेअर रूट 15. मान्य. आता पुढे काय होईल, 6चा आणि 7चा गुणाकार केला, 6 इंटू 7 तर 42 होईल ना. बरोबर आहे की नाही. इन द स्क्वेअर रूट, या दोघांचा गुणाकार करा, 15 इंटू 3 45. आता जसं इथं आपण 6 आल्यानंतर उत्तर थांबवलं होतं ना, तसं इथं 45 आलंय. आपलं वाटतं की उत्तर संपलं. मी परत सांगालो, सिम्पलेस्ट फॉर्म. इथं का बरं पुढे आपण कंटिन्यू करू शकलो नाही, सांगा बरं. 6ची फॅक्टर्स पडत नाहीत, 6चं वर्गमूळ पण निघत नाही, फॅक्टर्स पण पडत नाहीत. इथं 45चं वर्गमूळ निघत नाही, मान्य आहे, पण 45चे फॅक्टर्स पडतात. इथे त्यापैकी एकाचं स्क्वेअर रूट निघतं बाहेर. कसं, 42 इन द स्क्वेअर रूट 9 इंटू 5 करा गुणाकार, किती येतो, 45. बरोबर. तर त्या 9चं वर्गमूळ किती काढायचं बाहेर, 3 काढायचं. समजलं का. तर अशा प्रकारे 42 इंटू 9चं स्क्वेअर रूट 3 बाहेर निघालं, इन द स्क्वेअर रूट 5. आता काय होईल, गुणाकार करा, 3 इंटू 2 किती होतं, 6, आणि 3 इंटू 4 किती होतं, 12. 126 स्क्वेअर रूट 5 हे आपलं उत्तर आलं. बघा उत्तर चेक करा, तुम्ही बघू शकतात, उत्तर चेक करू शकतात. दुसऱ्याचं उत्तर बघा बरोबर आहे का, चेक करा. तर काय आलं, 126 स्क्वेअर रूट 5. अशा प्रकारे आपण हे उदाहरण सोडवू शकलो व्यवस्थित. हा, इथं अडचण काय होती, इथं आपण थांबावं असं वाटलं होतं आपल्याला, बरोबर आहे की नाही. पण याला का बरं सोडवावं लागलं, सिम्पलेस्ट फॉर्म म्हटलंय. हे सिम्पलेस्ट फॉर्म नव्हतं, त्याची फोड पडत होती अगोदर, म्हणजे पुढे परत, त्यामुळे आपल्याला पुढे सोडवावं लागलं. ठीक आहे. हा, आता तिसरं उदाहरण इथे घेऊ.
काय ते बघा, 3 स्क्वेअर रूट 8 इंटू स्क्वेअर रूट 5. खूप सोपं आहे, तुम्ही सुद्धा करू शकता. कराल का उदाहरण हे? 3 स्क्वेअर रूट 8 इंटू स्क्वेअर रूट 5. कसं सोडवायचं? 3. आता स्क्वेअर रूट 8ला 4 इंटू 2 लिहू शकतो ना आपण. 4 2 8, 4चं वर्गमूळ निघतं स्क्वेअर रूट इंटू 5 ॲज इट इज, हो ना? मग 4चं वर्गमूळ बाहेर काढा 2. 3 इंटू किती होतं? 2 स्क्वेअर रूट 2 इंटू स्क्वेअर रूट 5 झालं. लास्ट स्टेप 6 होतं, बरोबर? 6 स्क्वेअर रूट 10. कसं आलं 6 स्क्वेअर रूट 10? बघा, 3 2 6, 6ला गुणाकार बाहेरचा आणि 2 गुणिले 5 करा 10 येतं, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी 6 स्क्वेअर रूट 10 आलं. शेवटची स्टेप मी इथे लिहिलंय बरं का, असं स्टेप तुम्ही शेवटचं लिहायचं. 3 इंटू स्क्वेअर रूट 8 इंटू स्क्वेअर रूट 5 इज इक्वल टू 6 स्क्वेअर रूट 10. अशा प्रकारे उत्तर शेवटी असं लिहायचंच. अतिशय इम्प्रेसिव्ह राहील, हे प्रभावी ठरेल असं उत्तर लिहायला शिका. ठीक आहे, झालं. आता तुम्ही 5 उदाहरण तुम्ही सोडू शकतात का? मला सांगा. किती सोपं आहे बघा. सॉरी, 4थं उदाहरण. ठीक आहे, आता बघा किती सोपं आहे हे पण. नंबर 4 काय ते? 5 स्क्वेअर रूट 8 इंटू 2 स्क्वेअर रूट 8 झालं. हे तर अतिशय सोपं जाईल. कसं बघा, त्या तुम्ही 8ची जरी फोन नाही केलात, ह्या समान आहेत ना संख्या, सरळ सरळ बघा 5. बरं, एक काम करू आपण, अगोदर आपण आपल्या मेथड सोडू. कसं? 5 इन द स्क्वेअर रूट 4 इंटू 2 म्हणणार, राईट? इंटू 2 इन द स्क्वेअर रूट 4 इंटू 2 म्हणणार, राईट? 5ला 5 गुणाकाराचे नसतं, 4चं वर्गमूळ 2 बाहेर काढा, वर्गमुळात 2 राहिलं, गुणिले 2ला 2 गुणाकाराचे नसतं, गुणाकाराचे नका बरं द्यायचं, मधली संख्या बाहेर येईल आणि त्याच्यासोबत गुणाकार होणार आहे, म्हणून 2 स्क्वेअर रूट 2. बरोबर आहे का? 4चा वर्गमूळ 2 बाहेर काढला. चला गुणाकार करा. 10 स्क्वेअर रूट 2 इंटू 4 स्क्वेअर रूट 2, राईट? करा गुणाकार. 10 आणि 4चा गुणाकार करा, किती येतो? 40. वर्गमुळात किती येतं? 4. का बरं आलं 4 वर्गमुळात? 2 2 4. पण सिम्पलेस्ट फॉर्म, याचं वर्गमूळ निघतं का? तर निघतं. 4 इंटू 2, 4चा वर्गमूळ 2, म्हणजे उत्तर किती आलं? 80. ही झाली आपली थोडी 1-2-4 स्टेप्स वाढल्यात. आपण उदाहरण असं पण सोडू शकतो बरं का. हे बघा समोर, थोडं शॉर्ट मेथडनं, हे सारख्या संख्या आल्यामुळं. कसं? इथं समोर बघा, 5 2 10 होईल, गुणिले वर्गमुळात 8 गुणिले वर्गमुळात 8 म्हणजे वर्गमुळात 64, 64. समजलं का? बघा, 8 8 64 झालं. 10ला 10 गुणिले 64चं वर्गमूळ 8 निघतं बाहेर, 80 येतं उत्तर. असं येतं. तुम्ही असं सोडवा किंवा असं सोडवा, चालतंय, काही हरकत नाही. ठीक आहे, बघा समजलं का? 7वा पण प्रश्न आपण सोडवला व्यवस्थितपणे. ठीक आहे. 8वा प्रश्न, 8th क्वेश्चन. 6व्या प्रश्नात ऍडिशन सबट्रॅक्शन पाहिलं, 7व्या प्रश्नात मल्टिप्लिकेशन पाहिलं. आता 8व्या प्रश्नामध्ये आपण काय करतोय? भागाकार, डिवाइड अँड राईट द आन्सर इन सिम्पलेस्ट फॉर्म. परत सिम्पलेस्ट फॉर्म, जसं गुणाकार केला तसा भागाकार करायचंय. ओके, किती सोपं आहे बघा. 2-2 मिनिटाचं काम आहे हो. बघा, पहिलं उदाहरण, इन द स्क्वेअर रूट 98 डिवाइड बाय इन द स्क्वेअर रूट 2. याला कसं मांडणी करायची माहिती आहे? वर्गमुळात आहेत त्यामुळे एकाच वर्गमुळामध्ये भागाकार करायचा, म्हणजे ही स्टेप असेल. कळालं का? बघा, असं मोठं चिन्ह द्यायचं वर्गमुळाचं, स्क्वेअर रूटचं. (98/2) पूर्ण या वर्गमुळाच्या चिन्हामध्ये 98 भागिले 2, 98/2 किंवा डिवाइड बाय 2 झालं. 2 न भाग आला, 2 1 द 2, 2 4 द 8, कॅरी 1 हाचा एक उरला, 18 झाले. 2 9 द 18, 92 18. काय आलं उत्तर? इन द स्क्वेअर रूट 49/1 लिहायची गरज नाही. 49चं स्क्वेअर रूट निघतं का? तर निघतं 7. शॉर्ट सिम्पलेस्ट फॉर्म म्हणलंय, म्हणजे शॉर्टेस्ट फॉर्म द्यायचं त्याला, 7. उत्तर संपलं. म्हणजेच काय? इन द स्क्वेअर रूट 98
डिवाइड बाय इन द स्क्वेअर रूट 2 इज इक्वल टू किती आलं उत्तर 7 आलं. 49 वर्गमूळ 7 किती सोपं आहे बघा. ठीक आहे झालं. नंबर सेकंड स्क्वेअर रूट 125 डिवाइड बाय स्क्वेअर रूट 50. कसं मांडायचं याला 125 अपॉन 50 स्क्वेअर रूट मध्ये टाकलं झालं. ह्या दोघाला 5 न पण भाग जाईल. आता आपला डिव्हिजिबिलिटी टेस्ट आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. 6वी पासून आपल्याला ते झालेलं आहे. 5 आणि 0 म्हणजे दोघाला पण 5 न भाग जाईल. नाहीतर सरळ सरळ जर टेबल येत असेल तर 25च्या टेबल मध्ये दोन्ही पण संख्या आहेत. सोपं जाईल. 25 टू द 50 25 आणि 50 25 5 द 125 25 पाहिजे 125 म्हणतो आपण त्याला. म्हणजेच इन द स्क्वेअर रूट 5 अपॉन 2 आलं. आता 5चं पण निघत नाही 2चं पण निघत नाही. उत्तर हेच असणार. कळलं का? म्हणजे आपण काय लिहू शकणार इन द स्क्वेअर रूट 125 डिवाइड बाय स्क्वेअर रूट 50 इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट 5 अपॉन 2 असं चालतंय उत्तर. काय अडचण आहे विचारा. हे इकडे बघा समोर याचं उत्तर बघा. तुम्ही सांगू शकता की चेक करा. काय स्क्वेअर रूट 54 अपॉन स्क्वेअर रूट 27 एकाच वर्गमूळामध्ये 54 आणि 27चा भागाकार करायचा आहे. 27 आणि 54 स्क्वेअर रूट 2 येते उत्तर. सोपं आहे अगदी. आणि हे पण करू शकतात. आता हे तर येईल ना 5 न भाग घालायचं सरळ सरळ. तिसरं सोडवा. तिसरं चौथं तुम्ही चौथं समजतंय का? म्हणजे काय येईल इन द स्क्वेअर रूट 310 हे तुम्ही तर तोंडी सांगितले मी. तुम्ही लिहा काही अडचण नाही. आणि तर 5 न भाग घालायचं हो. किती सोपं आहे बघा. कसं होईल लक्षात घ्या. मी 1000 जरी उदाहरण सोडून दाखवले बरोबर आहे का ते फक्त एक गायडन्स म्हणून असणार आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये स्वतः सोडवावं लागणार आहे. त्यामुळे तुम्ही घरी उदाहरणांची प्रॅक्टिस करा आणि लिहून प्रॅक्टिस करा. तोंडी असं तोंडपाठ करू नका. वही फक्त उघडून फक्त वाचन करू नका मॅथमॅटिक्सचं. लक्षात स्टेप बाय स्टेप सोडवावं लागतं तेव्हा लक्षात राहतं. ठीक आहे. आणि आता बघा हे सोडवायचं कसं 310 अपॉन 5 चला 5 न भाग आला डिवाइड करा 5 न 5 1 5 5 6 30 5 आहे 30 म्हणतो. 31 ला भाग घातला 1 उरलं 10 झाले 5 टू द 10 काय आलं इन द स्क्वेअर रूट 62. आता मला सांगा 62च्या फॅक्टर्स जरी पडले तर स्क्वेअर रूट निघत नाही. म्हणजे आपलं हे सिम्पलेस्ट फॉर्म आहे. उत्तर संपलं झालं. लास्ट प्रश्न शेवटचा प्रॅक्टिस सेट संपतो आपला. आता काय प्रश्न रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. याच्याकडे थोडं विशेष लक्ष द्या. किती सोपं आहे बघा. रॅशनलाइज म्हणलंय. रॅशनलाइज लक्षात घ्या. रॅशनलायझेशन किंवा रॅशनलाइज करा म्हटलंय कुणाला डिनॉमिनेटरला छेदाला. म्हणजे याचा अर्थ बघा समोर मराठीमध्ये असा अर्थ होतो. मी लिहितो तुम्हाला कळण्यासाठी. छेदाचे काय करायचंय मराठीमध्ये लक्षात ठेवा परिमेयीकरण करा असा प्रश्न आहे. मातृभाषेला विसरायचं नाही. मराठीमध्ये अर्थ कळला तरच आपण सोडू शकतो. आलं लक्षात. परिमेयीकरण करा असा प्रश्नाचा अर्थ होतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे जो छेद आहे ना मी थोडं छेदाकडे लक्ष द्या बरं. प्रत्येक उदाहरणामध्ये स्क्वेअर रूट 5 आहे. इरॅशनल नंबर आहे बरोबर आहे का. टोटल नंबर ही सरळ आहे मान्य आहे. पण छेद काय आहे इरॅशनल नंबर. इथं काय इरॅशनल नंबर हा इरॅशनल हा इरॅशनल हा इरॅशनल आहे छेद. प्रत्येकाचा छेद हा इरॅशनल नंबर आहे. त्याला कन्व्हर्ट कशामध्ये करायचंय रॅशनल नंबर मध्ये करायचंय. रॅशनलाइज म्हणजे छेद हा काय असावा परिमेय संख्या यावा असं आपल्याला त्याचं कन्व्हर्ट करायचंय. तशी मेथड आपल्याला कशी करायची असते त्याचं आपण पाहू. ती पद्धत आपण पाहू. तर काय करायचं सरळ सरळ बघा. पहिलं उदाहरण काय 3 अपॉन स्क्वेअर रूट 5 1 मार्काला पडतं परीक्षेला. 1 मार्काला प्रत्येक उदाहरण. किती सोपं आहे बघा. तर काय करायचं सांगू तुम्हाला. आता जी संख्या दिली आहे ती ऍज इट इज लिहा बरोबर. छेदाचं परिमेयीकरण करायचं म्हणून काय करायचं जो छेद दिलाय की नाही जी इरॅशनल नंबर आहे ना त्यांनीच काय करायचं परत अंशाला पण गुणाकार करायचा
आणि छेदाला आपण गुणाकार करायचा. स्क्वेअर रूट 5 नच गुणाकार केला. ह्याच स्क्वेअर रूट 5 न परत अंशाला आणि छेदाला गुणाकार करायचा. विषय संपला. आता अंशाचा गुणाकार काय येतो? 3 गुणिले 5 15 येत नाही. ही बाहेर संख्या आहे, गुणाकार शिकवलंय. बाहेरच्या संख्येचा गुणाकार सेपरेट, आतल्या संख्येचा गुणाकार सेपरेट. तर काय येईल? 3 स्क्वेअर रूट 5 येईल. बरोबर. अपॉन या दोघांचा गुणाकार मात्र स्क्वेअर रूट 25 येतो का? कारण एकाच वर्गमूळामध्ये दोन्ही पण संख्यांचा गुणाकार केला वर्गमूळात असल्यामुळं. 5 गुणिले 5 25. आता साधी गोष्ट आहे, एक स्टेप कशी? 3 स्क्वेअर रूट 5 अपॉन 25 चं स्क्वेअर रूट किती निघतं हो? 5. आता बघा, ही जी संख्या आली, कोणती संख्या? 5. ही काय आली? परिमेय संख्या आली. आता ह्या 5 ने ह्या 5 ला भाग नाही घालायचा, चुकून पण भाग घालायचा नाही. ही स्क्वेअर रूट मध्ये आहे, ही बाहेर आहे. म्हणजे उत्तर काय आलं? 3 स्क्वेअर रूट 5 अपॉन 5. ही 5 काय झाली? अगोदर काय होती? स्क्वेअर रूट 5 होती. आता काय झाली? 5 झाली. अगोदर रॅशनल नंबर होती, अगोदर इरॅशनल नंबर होती. आता तिला कशामध्ये घेतलं? रॅशनल नंबर मध्ये कन्वर्ट केलं. म्हणजे याला म्हणायचं रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर असं म्हणतात. त्याचं परिमेयकरण केलं. ओके, झालं. चला सेकंड एक्झाम्पल. सेम तुम्ही सोडू शकता. कसं? नंबर सेकंड, 1 अपॉन स्क्वेअर रूट 14. पहिली स्टेप ॲज इट इज तुम्ही लिहा बरं का. 1 अपॉन स्क्वेअर रूट 14. काय करायचं? तुम्ही सांगू शकतात 1 अपॉन स्क्वेअर रूट 14 इंटू स्क्वेअर रूट 14 अपॉन स्क्वेअर रूट 14. बरोबर आहे? समजलं का? असं सेम झालं. 1 इंटू स्क्वेअर रूट 14 स्क्वेअर रूट 14च होते, बाहेर 1 असतंच. अपॉन या दोघांचा गुणाकार केला तर 196 येतो. 14 गुणिले 14 196. तुम्हाला एक टेक्निक पण सांगतो, काळजी करू नका. आता मला सांगा उत्तर काय येतं? स्क्वेअर रूट 14 अपॉन ह्या 196चं वर्गमूळ निघतंच. किती निघतं? 14. म्हणजे आपण काय करतो? रॅशनल नंबर मध्ये कन्वर्ट करतो छेदाला, म्हणजे रॅशनल नंबरच येणार आहे ना. आता एक काम करायचं, तुम्हाला 196 आहे ना, सरळ सरळ ह्या दोन्ही पण संख्या सारख्या आहेत की नाही? दोघांपैकी एकच बाहेर घ्या ना. बाहेर घ्या वर्गमूळाच्या, 14 येतं. या दोघांपैकी एक बाहेर घ्या ना, 5 येतं. असा विषय. स्क्वेअर रूट काढून टाकायचं. असं येतं तोंडी पण. झालं. नंबर थर्ड काय ते बघा. 5 स्क्वेअर रूट 7. 5 अपॉन स्क्वेअर रूट 7 काय येईल? 5 अपॉन स्क्वेअर रूट 7 ॲज इट इज. सांगा. 5 अपॉन स्क्वेअर रूट 7 इंटू स्क्वेअर रूट 7 अपॉन स्क्वेअर रूट 7. किती सोपं आहे हो. उत्तर तोंडी सांगू शकतात. 5 स्क्वेअर रूट 7 अपॉन स्क्वेअर रूट 49. कसं आलं 49? 7 गुणिले 7 करा 49. 49 वर्गमूळ 7 निघतं बाहेर. 5 स्क्वेअर रूट 7 अपॉन 7. काय अडचण आहे सांगा. एक एक मार्काला प्रश्न येतो. 7 ही काय आहे? रॅशनल नंबर आहे. तिसरं झालं. आता चौथ्याकडे थोडं लक्ष द्या. 5 तुम्ही घरी करू शकतात, काय अडचण नाही. उत्तर तोंडी सांगतो मी त्या 5व्याचं. चौथं बघा समोर दिसतं का बघा बोर्डावर. 6 अपॉन 9 स्क्वेअर रूट 3. थोडं लक्ष द्या. आता इकडं हे थोडं वेगळं उदाहरण आहे. याला व्हीआयपी करू शकतात तुम्ही. थोडं 1-2-4 स्टेप्स वाढतात. कसं ते सांगतो. 6 अपॉन 9 स्क्वेअर रूट 3 ॲज इट इज. 6 अपॉन 9 स्क्वेअर रूट 3 इंटू. आता प्रश्न पडला की कशाने गुणाकार करायचा. जसं इथं स्क्वेअर रूट 5 ने केला, इथं स्क्वेअर रूट 14 ने केला, इथं स्क्वेअर रूट 7 ने केला. आता 9 ही रॅशनल नंबर आहे. वर्गमुळात 3 ही इरॅशनल आहे. इरॅशनल नंबरच अंशांश झाला गुणाकार करायचा. म्हणजे काय करायचं? 9 घ्यायचं नाही. आता फक्त काय घ्यायचं? स्क्वेअर रूट 3 अपॉन स्क्वेअर रूट 3. संपला विषय. हे समजलं तर आपल्याला काही अडचण येणार नाही. ओके. आता काय होईल? गुणाकार करा. 6 स्क्वेअर रूट 3 झाला अंशाचा गुणाकार अपॉन 9 इंटू स्क्वेअर रूट 9. समजून सांगतो आता तुम्हाला कसं ते. 9 ला 9 स्क्वेअर रूट 3 इंटू स्क्वेअर रूट 3 स्क्वेअर रूट 9. 3 आणि 3चा गुणाकार वर्गमूळातच केला 9 झालं. आता 6 स्क्वेअर रूट 3 अपॉन 9 इंटू 3 आला असावं. कसं? 9चं वर्गमूळ 3 बाहेर काढलं. आता इथं अंशामध्ये पण इथं गुणाकाराचे चिन्ह असतं, माहित असावं. आता आपण काय करणार? 6 स्क्वेअर रूट 3 अपॉन 27 असं उत्तर लिहिणार. पेक्षा भाग जातो ना इथं बाहेरच्या संख्यांना. 3 1 3, 3 1 3, 3 2 6. काय आलं उत्तर? 2 स्क्वेअर रूट 3 अपॉन 9. बघा चेक करू शकतात उदाहरण. असा थोडाफार चेंज राहू शकतो. तो चेंज ऍक्सेप्ट करता आला पाहिजे, सोडवता आला पाहिजे. ओके. आता 5वं बघा काय? 11 अपॉन स्क्वेअर रूट 3. तुम्ही उत्तर सांगा मला कमेंटमध्ये.
तोंडी सांगू शकता तुम्ही. किती सोपं आहे बघा. या टाईपचे उदाहरण आहे ते शेवटचं. ओके, अशा प्रकारे आपला हा प्रॅक्टिस सेट 2.3 अगदी व्यवस्थितपणे आपण पूर्ण केलाय. जर सर्वांना आपला व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, थँक्यू.